जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मेरा कहने का मतलब है, अगर गुनेगार आमदार का लड़का भी है तो वो बराबरी से गुनेगार है, क्योंकि वीडियो में एकदम क्लियर दिखाई दे रहा है कि आमदार का लड़का खड़ा है, इशारा करता है, वो चला जाता है। उल्हासनगरच्या हिललाईन स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर गोळीबार केला होता। या प्रकरणात गणपत गायकवाड आणि 4 आरोपी आधीच जेलमध्ये आहेत, परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अद्याप फरार आहे। आता या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाली असून अद्यापपर्यंत वैभव गायकवाड यांना अटक केली जात नाहीये। त्यांच्यावर मकोका कारवाई करावी अशा विविध मागण्या घेऊन आज महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी उल्हासनगर डीसीपी कार्यालयावर मूकमोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। दरम्यान डीसीपी सचिन गोरे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली। साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी। SIT नेमावी, CID नेमावी, जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल। मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे, जो मेन सूत्रधार आहे। वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे। आज आपण बघितलं तर बीडच्या धर्तीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता या ठिकाणी कारवाई चालू आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी, जेणेकरून न्याय मिळेल। मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबारमधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने। आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे, जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे, कारण की आरोपी फरार आहेत। गणपत गायकवाड यांना VIP ट्रीटमेंट मिळाली जाते। बीडला बघा आपण, कराडला कोणत्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट दिली गेली नाही, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, त्याची मौज मजा चालू आहे। ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याण पूर्वेसाठी लाजिरवाणी गोष्ट जाणवते। आज आम्ही हा मूकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। असाच मूकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे। DCP सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे आपल्याला? DCP साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे। आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत, त्यांना कळवणार आहेत। मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले। या महिन्याभरामध्ये 5 पत्रक दिलेली आहेत मी CP साहेबांना, ॲडिशनल CP साहेबांना, वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत, त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही। या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, त्या ठिकाणी आरोपी तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्याच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही, त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आहे आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही। ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं आहे। पोलीस अतिशय, मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्यावेळेस पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारने याबद्दल जबाबदार आहे तुम्हाला असं वाटतं? जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही, कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जातं आहे। ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे। जमाने में दम नहीं हमको मिटा सके, ये जमाने में दम नहीं, हम जमाने से, जमाना हमसे नहीं। तो मेरा कहने का मतलब है, अगर गुनेगार आमदार का लड़का भी है तो वो बराबरी से गुनेगार है, क्योंकि वीडियो में एकदम क्लियर दिखाई दे रहा है कि आमदार का लड़का खड़ा है, इशारा करता है, वो चला जाता है। तो वो बराबरी का गुनहगार है तो उसको क्यों नहीं पकड़ा गया? अगर एक आम आदमी गुनाह करता है तो पूरा पुलिस प्रशासन उसके घर का जीना हराम कर देता है, रात दिन पुलिस चौकी के चक्कर खिलवाता है, बोलता हाजिर करो। तो अब क्यों नहीं? अब हमारे महेश दादा को न्याय क्यों नहीं मिल रहा है? हमारे महेश दादा गरीबों के दाता हैं, हम गरीब लोगों की मदद करते हैं, तो हम उनके लिए सड़कों पे उतरे हैं। और अगर न्याय नहीं मिले तो इससे ज़्यादा
जोरदार हम लोग महिला प्रशासन जोरदार ये ऐसे इसी तरह से मोर्चा निकालेंगे जब तक आरोपी को सजा नहीं मिलेगी। संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।